राज्यातील राजकीय घडामोडी, शेतकऱ्यांचा असंतोष, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा दबाव या पार्श्वभूमीवर फक्त एक आठवड्याच्या कालावधीत सोमवारपासून नागपूर इथे सुरू होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे पाहूया। त्या संदर्भातील लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे। नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेत आलेल्या कटुतेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कसा समन्वय राहील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय। यासह राजकीय घडामोडी, शेतकऱ्यांचा असंतोष, अतिवृष्टी, राज्याची आर्थिक स्थिती, सरकारी विभागातील भ्रष्टाचाराच्या वाढत्या घटना, निवडणूक व्यवस्थापनातील गोंधळ आदी मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी तयार केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा गाजणार, विरोधी पक्षनेते पद जाहीर करण्याची मागणी, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न केंद्रस्थानी राहणार, शेतकऱ्यांना मदत मिळण्यास झालेला विलंब, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजणार, कापूस आणि सोयाबीनच्या भावासाठी विरोधक आक्रमक, निवडणुका पुढे गेल्याचा मुद्दा गाजणार, राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत सरकारला जाब विचारणार, नाशिकमधील तपोवनाचा मुद्दा गाजणार, पार्थ पवार शिरसाटांचा जमीन घोटाळा, डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या आदी मुद्दे गाजणार। आमंत्रण मिळालं, आमंत्रण स्वतः मुख्यमंत्री महोदयांचं सहीचं लेटर आम्हाला मिळालं, नायशातला भाग नाही, पण त्या चहापानामध्ये एक सौदार्याचं वातावरण असावं लागतं, सभ्यतेचं वातावरण असावं लागतं, सरकारची सज्जनता असावी लागते, विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे त्याच्याशी चर्चा करावी लागते। या आम्ही चहा पितोय, आमच्याकडला उभे राहा, चहा प्या आणि फोटो बाहेर जाऊ द्या। खरं आहे की विरोधी पक्षांना महत्व द्यायचं नाही, मनमानी कारभार करायचा आणि मान सन्मान तर दूरच राहिला। नतभ्रष्ट विचारांना चहा पाणी जाऊन औचित्य आम्हाला उचित वाटत नाही। मला नाही, आता आमची चर्चा होऊ द्या, नंतर आम्ही ठरवू। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ही रणनीती आखली आहे। महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अधिवेशनात विरोधकांच्या अस्त्रांची धार बोथट करण्यासाठी सरकारची तयारी असल्याचे सत्ताधारी सांगतायत। विरोधकांच्या आरोपांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी, राजकीय संघर्ष टाळून विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य, महायुतीकडून महाराष्ट्र 2047 विकास आराखडा सादर होणार, विविध क्षेत्रातील विकास कामांची माहिती देणार, डिजिटल सेवांमुळे सरकारी कामातील पारदर्शकतेचे सादरीकरण करणार, विविध विभागांमधून सुरू असलेल्या प्रभावी योजनांचे सादरीकरण करणार, अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी प्रभावी काम करण्याचे नियोजन। सरकारला भीती वाटण्याचं काही कारण नाही। सरकार एकदम सुरक्षित आहे आणि अत्यंत बहुमताने लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या विषयांसाठी, विदर्भातल्या प्रश्नांसाठी हे अधिवेशन आहे। सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनात दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा विशेष गाजणार आहे। सरकारला 1 वर्ष उलटून गेल्यानंतरही सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही, विरोधकांची कोंडी करण्यासाठी सरकारची ही रणनीती असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे। विरोधी पक्षनेते पद देण्याची सरकारची तयारी नसल्यास सत्तेतील घटनाबाह्य असलेली दोन्ही उपमुख्यमंत्री पदे रद्द करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। एक तर विरोधी पक्ष नेते पदाला हे सरकार का घाबरते? एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे, अनेक भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत घेतले, त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत। एवढं पांघरुण बिघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष नेत्याला हे सरकार का घाबरते? तर ताबडतोबीने त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडतंय। महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर होणार आहे। त्यामुळे राज्यात मिनी विधानसभा निवडणुकांचे वातावरण आहे। त्यामुळे नागपूरचे अधिवेशन केवळ एका आठवड्याचेच घेतले जात आहे। सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडे मुबलक मुद्दे उपस्थित आहेत। सरकारवर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे अनेक आरोप झालेत, विशेषतः अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर झालेले आरोप, सरकारी विभागातील भ्रष्टाचारांच्या घटना
यामुळे दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमुळे दोन्ही बाजूंच्या बाकांवरील सदस्यांची या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. सरकारकडे निर्णायक बहुमत असले तरी विविध मुद्द्यांवर विरोधक त्यांना अडचणीत आणू शकतात. अर्थात यासाठी विरोधकांची इच्छाशक्ती किती आहे त्यावर हे अधिवेशन किती वादळी ठरणार हे अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.